काकी हा एक सांगायचं होतं. काय हाय? एवढ्या वेळेला आम्हाला सांभाळून घे. मी नंतरच्याला पाहिजे ते काम करेल. हे जोत्या मामा येतात. काकी हे मामा बाळू मामा देव आहेत माझ्यासाठी. मग म्या काय करू? यासनी म्या बोलावलं हाय राहायला. तुझ्या बाचं घर आहे का हे? काकी एवढी वेळ सांभाळून घ्या. मला विचारलं होतं का? सकाळपासून सांगायचं म्हणत होतो. हे माझं घर आहे, माझं. इथं कोणी यायचं कोणी नाही हे म्या ठरवते. ज्योती अरे काय हे? बोलतो म्या. काकी मामा इथं शेजारच्या खोलीत राहतात. मी सेवा करेल त्यांची. तुला काय बी त्रास होऊ द्यायचो नाही. माझ्या वाड्यात हे का राहणार? ते देव आहेत माझं. अगो बया, देव आणि हे काय खुळा समजलास का मला? ज्योती हे तुझं घर नाही ना व? मामा हे त्याच्या चुलत्याचं घर आहे. तुझं घर कुठं आहे? त्याचं झोपडं आहे म्हणून तुम्हासनी इथंच ठेवायचं ठरवलंय त्यांनी. अरे दिस रात माळ रानावर राहतोय म्या. ह्या वाड्याचं काय नवल आहे मला? मग माझ्या दारातून बाहेर हो. अहो कुणाशी काय बोलताय? ठाव आहे का? माझ्या दारात भीक मागायला आलाय आणि मलाच तोंड वर करून बोलताय? आधी माझ्या दारातून बाहेर जा. आणि तुम्ही कोण कुठलं या नाही ओळखत तुम्हासनी. एवढा मोठेपणा कामाचा नाही बाई. वय हाय मला मोठेपणा. दुसऱ्याच्या दारात तर नाही गेले म्या. माझ्या घरात हाय म्या. तुमच्यासारखं आज हिथं उद्या तिथं असं पोट नाही भरत. इथं आता थांबायला ना ग. चाल. तुम्ही मला वाटत भेटला होता नव का? मग इकडे काय आहे? हे बघा आत्ताच सांगते. तुमच्या पुतण्याला सांगा धड वागायला, नाहीतर म्या माहेर निघून जाईन. मग बसा ह्यांची सेवा करत. आजवर एवढं कुणाचं ऐकून घ्यावं लागलं नाही. ज्योती तुझ्यामुळं ऐकून घ्यावं लागतंय. त्यासनी ठाव नाही. देव दारात आला पण ओळखता नाही आला. यो हान देव. काकी आतापत्र मी काय बोललो नाही. मान ठेवला. पर माझ्या देवाला बोललेलं मला चालायचं नाही. काय करशील? तुझी एवढी मजल की माझ्या बायकोला बोलशील? काकी आहे ना हो तुझी? गळा सोड त्याचा.